बाई उन्हाळ्याने नको झालंय हो. आकाशात बसून आग ओततोय मेला. किती वाजले बाई? 12. अजून कसे आले नाहीत हे? 10 वाजता गेले, बँकेत जातो म्हणाले. नको म्हटलं तर ऐकत नाहीत. सगळं काही मोबाईलवर होतं आजकाल. ह्यांना सगळं काही येतं, पण उगाच त्या बँकेत जाऊन तिथल्या लोकांना त्रास द्यायचा काही गरज नसते. ते बिचारे आधीच व्यापलेले असतात. आणि आता काही काही आगाऊ असतात, पण सगळेच काही तसे नसतात. बरं, ह्यांचं काही विशेष काम नसतं बरं का तिथे. पेन्शन वेळेवर मिळते, FD व्यवस्थित चालू असतात. पण ह्या माणसाला चैनच नाही मुळी. आले वाटतं 100 वर्ष. हो पण थांबा, बेल वाजली की दार उघडायचं नाही. नुकतंच बिल्डिंगमध्ये चोरट्यांनी जबरी चोरी केली आहे. एक म्हातारं जोडपं होतं. असेच दुपारच्या सुमारास चोरटे आले आणि त्या दोघांना बांधून ठेवून सगळं लुटून नेलं. त्यामुळे परवा महिला मंडळात सांगितलेली कार्यपद्धती अवलंबायची. 1, आधी दाराचा पीप होलमधून बघा. ओळखीचा माणूस वाटला तर आधी नाव विचारा. आवाज ओळखीचा वाटला तर चेन लावून दार किलकिलं करून पहा. थांबा हो, प्रोसिजरप्रमाणे चालले आहे. पीप होलमधून दिसणारा हा माणूस कोण? डोक्यावर पांढरं फडकं. अगं बाई, हातात सोटा पण आहे. कोण असेल ते? अहो, काय चावटपणा चाललाय? उघडा दरवाजा. बाई, आवाज तर यांचाच आहे. नक्की कोण आहे बाहेर? तुम्हीच ना? अहो, मीच आहे. काय चाललंय काय? आता पक्की ओळख पटली. टिपेच्या स्वरात ओरडले आणि लगेच आवाज ओळखला. अहो, काय चाललंय काय? माणूस दमून उन्हातान्हातून येतो. अहो, पण आपलाच माणूस आहे हे कसं कळणार? आपलाच माणूस आहे हेही कसं कळणार? काय हा अवतार? डोक्यावर रुमाल. अहो, ऊन किती पडलंय बाहेर. ते ठीक आहे हो, पण हातात सोटा कशाला? मला वाटलं आपल्या घरावर दरोडा आला. अहो, सोटा कुठे? काठी आहे. याला काठी म्हणतात तुमच्यात? अहो, सोटाच आहे. आणि कुठून आणि कशाला आणलात तो? क्या? आता कशाला हे तुम्ही विचारावे. अहो, 3 दिवसांनी पाडवा आहे, लक्षात आहे ना? हो, मग हा सोटा कशाला पण? अहो, गुढी कशावर उभारतो आपण? काठीवर. आता ती काठी परवा तुम्ही फेकून दिलीत म्हणे. म्हणजे तसं मला आपल्या बाईनं सांगितलं. म्हणजे मी काठी शोधत आहे असं तिला कळलं म्हणून तिने सांगितलं हो की काकूनी काठी फेकून दिली. मी म्हटलं झालं असेल काहीतरी, म्हणजे जुनी झाली म्हणून फेकली झाली असेल. साडी नाही का फेकत तुम्ही जुनी झाली की? कंटाळा आला वगैरे म्हणून. झालं, सारं आलं आमच्या साडीवर. अहो, कंटाळा आला म्हणून साडी वाद करते, पण काठीचा कंटाळा नाही आला. मला निरोप आलाय की यंदा आता गुढीला काठी नको. कुठून? तुमच्या सुनेकडून आणि मुलाकडून. त्यांना काय करायचंय काठीशी? ते कधी असतात तिथे पाडव्याला? तेच त्यांचं म्हणणं आहे. ते इथे नसतात. बाल्कनीत काठी बांधताना तुम्हाला काही होईल म्हणून काठी नको सांगितलं आहे. मागच्या वेळेस काठीला दोरी बांधताना हात काचला होता ना? 4 दिवस बँडेज होतं, लक्षात आहे का? तू की नाही हे सगळं बारीक सारीक त्यांना सांगतेस ना, त्यामुळे असे गोळ होतात. मग आता गुढी कशावर उभारायची? मी दिवसभर बाल्कनीत रेशमी कापड, गाठी, कडुलिंब, हार आणि वर तांब्या डोक्यावर ठेवून बसायचंय का? हे पहा, संतापू नका. तो सोटा कोपऱ्यात ठेवा. का? रागात मी तो तुमच्या डोक्यात घालीन अशी भीती वाटते का? आणि तो सोटा नाही, काठी आहे. बरं बाई, काठी तर काठी ठेवा ती कोपऱ्यात आणि शांत बसा. मी माठातलं गार पाणी आणते, ते प्या. पण मग गुढीचं काय ते नाही सांगितलं? मी तयार गुढी आणली आहे. तुम्ही तयार गुढी आणलीत बाजारातून? म्हणजे वारकरी खांद्यावर पताका आणतात तशी गुढी घेऊन आलात तुम्ही घरी? काहीतरी बोलू नका हो. खांद्यावरून नाही, पण पिशवीतून आणली, देवासमोर लावायची. 80 लोकांचा उद्योग. सगळे सण आकर्षक आणलेत, त्यात ती गुढी देखील मिनी करून टाकली. असं नाही बरं का. आजच्या काळात लोक सण साजरा करतात, त्याचं कौतुक करा. कौतुक काय त्यात? गुढी म्हणजे काय ठाऊक आहे ना तुम्हाला?
हो, ठाऊक आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी उभारली जाते ती गुढी. अहो, विजयाची ध्वजपताका आहे, प्रत्येकाच्या दारात उभारली जाते. विक्रमादित्य. चूक. शालिवाहन हे चंद्रवर्ष आहे, विक्रम संवत्सर हे भारतीय सौरवर्ष. तेच ते नाही. दोन्ही कालगणना वेगवेगळ्या आहेत. चैत्र पाडव्याला सुरू होतं ते शालिवाहन शक आणि दिवाळीच्या पाडव्याला सुरू होतं ते विक्रम संवत्सर. अहो, माहिती हो, चुकून टंग ऑफ स्लीप झाली. स्लीप ऑफ टंग. होय होय मास्तरीन बाई. तर शालिवाहन राजाने शकांच्यावर विजय मिळवला तो दिवस. या पाडव्याला शालिवाहन शक 1947 सुरू होते. पण तो मुद्दाच नाही मुळी. मुद्दा असा आहे की प्रत्येक घरावर ही ध्वजपताका झळकली पाहिजे. देवघरात उभारलेली गुढी कोणाला दिसणार? अहो, गुढी ही लोकांना दिसण्यासाठी उभारायची की आपल्या श्रद्धेसाठी? हे पहा, जेव्हा सर्वांना आपलं घर होतं, 1 किंवा 2 मजली घरं होती, एकत्र कुटुंब होती, तेव्हा प्रत्येक घरावर गुढी उभारली जायची, बरोबर? पण कुटुंब जसजशी आक्रसत गेली, घराचे फ्लॅट झाले, तरी देखील गुढ्या अजूनही काही बाल्कनीत उभारल्या जातात. पण अशी अनेक घरे आहेत की जिथे त्यांच्या सोयीसाठी जागा नाही. त्या गुढीवर दिवसभर लक्ष ठेवायला घरात पुरेशी माणसं नाहीत. अशा घरातून ती देवाजवळची गुढी सुरू झाली. माझ्या आई तर सांगायची की तिची आई शेवटी कोकणातल्या घरात एकटीच होती. ती बिचारी एक काठी घेऊन देवासमोर गुढी उभारायची. तिथं ठीक होतं हो, पण आपण दोघे आहोत ना. अहो, दोघे मिळून एकच आहोत समजा. तुम्ही 75 आणि मी 70. गेल्या वर्षीचा गुढी उभारताना झालेला आरडाओरडा आठवतोय ना? काठी नीट धक्क करा. अहो, वाकू नका, खाली पडाल. अहो, दोरी कुठे? असं काय करता? तुमच्या हातात आहे. अहो, ते सुतळीचं बंडल म्हणतोय मी. अगं बाई, ते आताच राहिलो का? थांबा, घेऊन येते. अहो अहो, असं काय करता? गुढी सोडू नका. हो, मग बंडल कसं आणू? असू दे हो, आता मीच यातला एक तुकडा तोडतो. नी थांबा. ऐक, काय झालं? काही नाही काही नाही. काही नाही. कसं बघू मला? अहो, रक्त आलंय. थांबा हो, गुढी सोडू नका. थांबा जरा. हा झालं झालं झालं. आठवले का सारे? म्हणजे दोघंही आपण कामाचे नाहीत हो, कळलं ना? म्हणून सोय म्हणून देवाऱ्यातली गुढी आणली आहे. मग आता मी एवढ्या उन्हातानात फिरून काठी आणली, त्याचं काय करायचं? एक तर तो सोटा आहे, काठी नाही. सोटा असला तरी यंदाची गुढी, त्यावरच पुढच्या वर्षी तुमच्या देवाऱ्यातली गुढी. कळलं का? कळलं. आयुष्यात कधी मेलं ऐकलं नाही. आता काय ऐकणार हट्टी माणूस? अहो, आणि ते माठातलं पाणी कधी देणार होता, त्याचं काय झालं? मगापासून तो तांब्या समोर आहे. गरम झालं ते, आता दुसरं आणा. आणते आणते. असं की नाही, बायकोला ताब्यात ठेवता आलं पाहिजे. काय म्हणालात? मी ऐकते. इकडे या आणि पाणी प्या, मला दुसरी कामं आहेत. हो, कुठे काय म्हणालो? आलो ना, आलो आलो. अहो, तामण कुठे? पळी पंचपात्री आणि ते निरांजन, फुले आणि कडुलिंब पण आणला होता ना. अहो, सगळं एकत्र करून ठेवलंय. जरा धीर धरा. बाल्कनीत ओरडाआरडा करू नका. सलवार जब्बा काढून ठेवलाय, घातलाय का? मी आलेच. खरं की नाही, मी सगळं पाहिलंय. हिचं अगदी कौतुकास्पद. सगळं तयार असतं. मुद्दाम ओरडलं जरा, मजा. ही मी आले. कशी दिसते? अहो, अजून गुढी उभारलीच नाही तर काय सांगू कशी दिसते ते. अहो, माझ्याकडे बघा, मी कशी दिसते ते सांगा. ओ माय गॉड, बेफाट दिसताय तुम्ही. अहो, नऊवारी झक्कास. पण ते दागिने? ते लॉकरमध्ये आहेत. मुख्य दागिना आणि एक चेन घातली आहे. अहो, चेन दिसते, पण मुख्य दागिना कुठला? अहो, ते मंगळसूत्र. खरं सांगू का, सगळे दागिने आहेत मला, पण आता झेपत नाही अंगाला, हिंमत नाही घरी ठेवायला. नाही, छान दिसतंय, पण एक कमी आहे. कसली? नाही म्हणजे माझ्याकडे बाईक नाही आणि तुमच्याकडे गॉगल नाही. त्यानं काय होईल? अहो, ते दोन्ही असते ना तर आता आपण शोभायात्रेत गेलो असतो. तुम्ही असे मस्त बाईक त्याला आणि मी मागे खांद्यावर गुढी घेऊन बसलोय. अहो, गुढी नाही, भगवा झेंडा. अहो, गुढी ही घरी उभारायची असते. निघायला गे शोभायात्रेला. चला,
तो सोटा मी धरू का लागते? सोटा नाही, ती काठी आहे. त्याची गुढी व्यवस्थित बनवून ठेवली आम्ही. आता फक्त बांधायची. म्हणजे आडा नाही, ओरडा नाही, नीट धरा नाही, काय नाही, एकदम मस्त. मी सांगितल्याशिवाय सोडू नका. हा, कळतंय. बसा आता थोडा वेळ. झालं झालं, बस बस. थांब, झालं. हे शेवटची गाठ मारतो. चला चला, बसा. मस्त झालं. चला पूजा करा. मी मंत्र म्हणतो. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यम मद्गुरु हे मंगलम गुरु. म्हणजे अर्थ असा आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे शुभफळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे. ओम ब्रह्मध्वजाय नमः. वा 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 वा, काय छान दिसते गुढी. आणि तुम्ही पण अहो बघा, आपल्या सोसायटीमध्ये आपली गुढी सगळ्यात आधी लागली. फोटो काढायचा. कोण काढणार तो? सेल्फी. मला जमतो ना. कसला जमतोय? हात थरथरतो. मी हसते आणि तुमचा चेहरा बेदरलेला असतो. एकदा गुढी आणि तुम्ही, नाहीतर एकदा मी आणि गुढी, नाहीतर नुसती गुढीच येईल. असं म्हणता? मग कोणाला सांगू? अगं कोणीतरी आलंय, दार उघडा. अहो, तो पेपर टाकणारा आलाय. अरे वा, मस्तच. त्याला बोलाव. त्याच्याकडून फोटो काढून घेऊ आपला. काहीतरीच काय? अरे काही होत नाही, चांगला मुलगा आहे ग. हे बघ, त्याला पेढा वगैरे दे बरं का नंतर. अरे चिंतामणी, ये इकडे इकडे प्लीज, फोटो काढ रे आमचा. हा बरोबर. हे घे. हा कॅमेरा असता धरायचा. हे बघ, थोडंसं झूम कर. हे बघ, आम्ही दोघं आणि गुढी आलं पाहिजे बरं का. आणि हे बघ, काय बघ, काय म्हणतो, अजून जवळ सरकू. अहो जरा इकडे या, जवळ या. हा चल, काढ आता. 1 2 3. हा, चीज. मस्त. बघू. अरे जगात आलं की. वा 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 वा, मस्त आलाय.